चला ठीक आहे. माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 5 दिवस पहिले आपण या प्रवासाला सुरुवात केली. जीवनामध्ये आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, धन च्या दृष्टीने समोर नेण्यासाठी. बदल आपल्यालाच घडवायचा असतो. बदल घडवण्यासाठी कोणीही येत नाही. पण एक महत्वाचं आहे, बदल घडवण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात. खूप प्रयत्न करावा लागतो बदल घडवण्यासाठी. आपण म्हणतो बदलत नाही, समोरच्याला म्हणतो बदलत नाही. पण कसं आहे ना, बोलणं खूप इझी. जेव्हा स्वतःवर वेळ येते ना बदलण्याची, तेव्हा कळतं की खरंच किती मुश्किल आहे स्वतःला बदलणं. तुम्हाला माहित आहे, मातेच्या पोटामध्ये जर बाळ असेल तर त्या बाळाला येण्यासाठी 9 महिने लागतात. सगळ्यांनाच माहिती आहे. पण उदाहरण आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. पण विचार करा, जर आपल्याला स्वतःला बदलायचं असेल तर कमीत कमी 3 ते 4 महिने लागेल ना आपल्याला. कारण वर्षानुवर्ष आपण ज्या ऊर्जांमध्ये पडलेलो होतो आतापर्यंत. एक गोष्ट अजून बी सांगते, नीलम मॅडमला खूप चांगल्याने माहित आहे, फक्त हा आपण ऊर्जानी बनलेला आहे. आपले शब्द ऊर्जा आहे. आपण जो विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडणार आहे. म्हणून समजून जायचं, आपण कुठलंही शरीर नाही, फक्त एक ऊर्जा आहे आणि ती वर्क करते. शेतातून पीक यायला कमीत कमी 3 ते 4 महिने लागते आणि तेच जर पीक फळाचं असेल तर त्यापेक्षा वर्षानुवर्षे लागू शकते. मग विचार करा, मग आपले ब्लॉकेजेस आपण कितीतरी जन्माचे घेऊन आलेलो आहे, त्याला क्लीन करायला काही तर वेळ लागेल ना, थोडा वेळ द्यावाच लागेल. तेवढा पेशन्स ठेवून तुम्ही नक्की समोरच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्हाला या 5 दिवसामध्ये ज्या गोष्टी समजल्या असेल ना, खरं म्हणजे जीवनाला सकारात्मकतेने बदलणं. मेन पॉइंट हाच आहे की आपल्याला आपलं जीवन सकारात्मकतेमध्ये कसं बदलवायचं आहे. सगळ्यांचा उद्देश असतो, नवीन वर्ष आले की बघा सगळ्यांचा उद्देश काय असतो. नवीन जर कोणी जॉईन झालं असेल ना, तर सोमवारपासून क्लास आहे. कुणीतरी एक जण आहे, ठीक आहे. नवीन वर्ष आलं की सगळ्यांचा उद्देश काय असतो, फक्त 30 जानेवारी पर्यंत, 30 जानेवारी पर्यंत. आत्ता तर मी बदलवणारच आहे माझ्या जीवनाला, काहीही होऊन जाय. आणि 1 फरवरी आली, उठू ना थोड्या वेळात, अलार्म वाजला की बंद करून दे, उठू ना, आहे ना एवढं वर्ष पडलं, करूच ना. असे कितीतरी वर्ष आपले निघून गेलेले आहे आतापर्यंत, निघाले ना. या गोष्टी पूर्ण करण्यासाठी बघा कुणाचा तरी सपोर्ट लागेल ना. आता तुम्ही नॉलेजची गोष्ट कराल तर गुगलवर भेटेल नॉलेज, चॅट जीपीटीवर भेटन, इन्स्टावर भेटन, असे खूप सारे अप्लिकेशन आहेत त्याच्यावर नॉलेज भेटन. पण नॉलेज वाचल्यानं अगर जीवन बदललं असतं तर आपण सगळेच बदल झाला असता ना सगळ्यांमध्ये. पण कधीतरी हेच जीवन बदलण्यासाठी कुणाचा तरी हँड होल्डिंग सपोर्ट लागतो ना, नक्कीच लागते. बघा जेव्हा जेव्हा आपण आपल्या बाळाचं आपण जेव्हा पालन पोषण करतो तर त्याच बाळाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी, जिथपर्यंत तो जातो तिथपर्यंत त्याला हँड होल्डिंग सपोर्ट आई वडिलांचा असतो ना, तो तेव्हाच जातो. पण कदाचितच एखाद्या मुलाचे आई वडील नसेल तर त्याचं भविष्य बी बघा कसं आहे. आणि त्याच्यात लाखांमध्ये एखादाच मुलगा असा येतो की तो समजदार असून तो त्याचं भविष्य घडू शकतो. पण शक्यतो सगळे लोक म्हणजे मुलं ऍक्च्युली त्या दुःखामध्येच गुंतून जातात. काय वाटतं, जर अशी जबाबदारी घेणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असली तर आपण समोर जाऊ ना. आणि मी व्यक्तीला पकडत नाही, मी व्यक्तीचा हात पकडत नाही, मी अख्ख्या व्यक्तीला पकडून मी त्याला समोर नेण्यासाठी कार्य करते. आणि खरंच सांगते, मी माझ्याजवळ जेवढे बी लोक जुळले ना त्यांना इतका सुंदर अनुभव आलाय रेकीचा. आता या रेकीमध्ये मी तुम्हाला रेकी लेवल 2, मास्टर लेवल हे 2 तर शिकवणारच आहे. त्यासोबत मी माझे 2 कोर्स माझ्याकडून मी फ्रीमध्ये देणार आहे. आणि गिफ्ट देत राहते प्रत्येक, त्याच्यानंतर जी बॅच होईल तेव्हा मी पुन्हा एक गिफ्ट देणार आहे फ्रीमध्ये. त्याचा मी चार्ज करत नाही, लाईफ टाईम ऍक्सेस असते. काल एक मॅडम माझ्या ग्रुपला जोडली, ती मॅडम दुसऱ्याकडे रेकी शिकली आणि त्यांना लाईफ टाईम ऍक्सेस नाही दिला. आता विचार करा, एवढं समोर तुम्हाला इतकं शिकायचं आहे ना, खूप वेगवेगळ्या हे आहे मॉड्युलिटी, ते यूज करायचे आहे तुम्हाला. एवढं माइंडमध्ये राहत नाही. एकदा जर क्लास शिकून तुम्ही बंद करतो म्हटलं, तुम्हाला रेकॉर्डिंग पण देत नाही, लाईफ टाईम ऍक्सेस पण देणार नाही, तर विचार करा तुम्हाला किती पुन्हा रिपीट करायला लागेल रेकी शिकायला. तर त्या मॅडम माझ्याजवळ आल्या रेकी शिकायला, मला पुन्हा करायचं आहे. म्हणून कसं कोणी तरी जुळतो एका उद्देशाने. आणि तो जो फीज भरते ना फिमेल, जेव्हा काही न करत असते ती, तेव्हा ती फीज कुठल्या संघर्षामधून भरत असते हे तिचं तिलाच माहित आहे. म्हणून मी देते बाबा, लाईफ टाईम ऍक्सेस देते, कधीही क्लास जॉईन करा, रेकॉर्डिंग देते. उलट त्याच्यानंतर मी जे काही फ्रीमध्ये कोर्स देईन त्याची मी कधीही 1ही रुपया चार्ज करत नाही. कारण तुम्ही माहिती आहे, ब्रह्मांडाची लेकर आहे, ब्रह्मांडाचा रूल आहे, देंगे तो मिलेंगा. आता खूप लोकांनी फ्री क्लास आहे म्हणून जॉईन केलं, पण शक्तिपाताची हिंमत झाली नाही त्यांना 330 द्यायला. आता याच्यात माझी काहीच नव्हते, कारण त्यांचे कर्मा ब्लॉकेजेस होते. तुम्ही रेकी सोबत, अरे मी अनम्यूट करा, कोण आहे.
सॉरी, म्यूट करा, मला आवाज येत आहे. अच्छा, मेघा मॅडम, तुमचा क्लास सोमवारपासून सुरू होणार आहे. मेघा मॅडम, मला वाटते नवीन आहे तुम्ही. सोमवारपासून क्लास चालू होणार आहे मॅडम. आजचा लास्ट डे आहे. तुम्हाला कळणार नाही, क्लास करायचा असेल तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणून मी लाईफ टाईम ऍक्सेस देते. आता लाईफ टाईम ऍक्सेस मध्ये तुम्ही कधीही क्लास जॉईन करा, फक्त टायमिंग चेंज होतो. ठीक आहे, प्रत्येक वेळेस एकाच बॅचचा एकच टाइम राहत नाही, टायमिंग चेंज होतो. आता जर मेडिकल इमर्जन्सी आली तर एका मिनिटाचा सुद्धा विचार करत नाही, तर आपण पैशाची व्यवस्था करतो. पण आपल्या आनंदासाठी पैसा खर्च करायला नक्की मात्र बायांना खूप विचार येते. जाऊ दे ना, मुलांना, हसबंडला, सगळ्यांना खुश करू, पण आपली जिम्मेदारी, आपल्याला सवय नाराज होऊन दुखी होऊन राहायची, आपण तेच ऍक्सेप्ट करू. अशा मानसिकतामध्ये आपण जगतो. तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर आपल्या घराचं बजेट 5 लाखाचं राहील, पण त्या घरामध्ये 10 ते 15 लाख रुपये जाते तुमचे. आणि तिथे लावतो पण आपण विचार सुद्धा करत नाही. अरे 5च लाख होते ना माझ्याजवळ, मी तर जेव्हा सुरुवात केली माझं घर बांधायला तेव्हा तर 5च लाख होते, आणि 15 कसे गेले. पण तिथं विचारच करत नाही, कारण समोरच्याचं घर आपल्यापेक्षा बेस्ट असते, मग आपल्याला त्याच्यापेक्षा बेस्ट बनवायचं असते. कारण प्रश्न प्रतिष्ठेचा असतो तिथे, सहज येतो तो प्रश्न मनामध्ये, कारण समाजात राहायचंय तर एवढं साऱ्या गोष्टी खूप नॉर्मल आहे विचार करणं. पण आपण त्याच हेल्थवर काम करत नाही. जीवनामध्ये सर्वात महत्वाचं व्यक्तीचं शरीर आहे, आणि पहिलं घर म्हणजेच आपलं शरीर आहे. कळत न कळत या शरीरामध्ये कितीतरी बिमारीची बीज आपण पेरत असतो. मग ही गाडी चालेल की थांबेल? थांबेल ना, नक्कीच ना. कळत न कळत बिमारीचं जर बीज तुम्ही या शरीरात पेरलं तर गाडी थांबेल ना, चालेल थोडी ती. मग स्टक होऊन थांबा लागेल, आपलं काहीही होणार नाही. नातेसंबंध तर बिघडतेच. आजारी झाल्यावर सगळ्यात महत्वाचं नातेसंबंधच बिघडते. शरीर तर बिघडते तुमचं. आणि त्यासोबतच तुम्ही जेव्हा समोरच्याला म्हणता माझी सेवा का नाही करशील ना, सेवाच येते. बिमार म्हणजे आलाय तिथं उम्मीद, माझ्याकडून हे काम होत नाही, तुला माझी मदत करायला लागेल. तेव्हा समोरचा इतका त्रास होऊन जातो ना आपल्यापासून, तेव्हा नातेसंबंध खराब होते. झालं शरीर खराब, नातेसंबंध खराब, पैसा तर येणारच नाही, कारण आपण बेडवर झोपून राहू. आणि यापेक्षा जर तुम्ही आनंदच घेऊ शकता तुमच्या जीवनामध्ये विकत, तर नक्की आनंद घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे? 7,000मध्ये घ्यायला पाहिजे. नक्कीच घ्यायला पाहिजे. पण आता चला मी एक मेडिटेशन घेते थोड्या वेळाने तुमचं, पहिले हे सांगून देते. कसं बी जगलो तरी मरण येणारच आहे, हे सगळ्यांना माहित आहे. एक श्वास घेतला तर एका श्वासाने आयुष्य मागं पडते. कारण आतापर्यंत 4 दिवस तुम्ही माझ्यासोबत जुळले, तर ते 4 दिवस आपण परत आणू शकत नाही, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे. आता पण फ्युचर आहे. आता आजचा गेला की मी वापस येणार नाही. पण उद्या तुम्हाला काय करायचं हे नक्की तुमच्यासाठी आहे, आणि तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला काय करायचंय ते. रेकीला तुम्ही मागता थकान, रेकी देता देता थकत नाही, हे एक सेंटेन्स नसून हे ऊर्जा आहे. जेवढं सुंदरतेनं तुम्ही तुमच्यासोबत जे प्रत्येक क्षणाला म्हणत चलाल ना, रेकीला मागता थकून जाऊ आपण, पण रेकी देता देता थकत नाही, ते पुन्हा पुन्हा देते. ती खरं म्हणजे एक आपली आई आहे. एवढा त्या आईसोबत असा रिलेशन बनवायचा आहे आपल्याला, की सांगते ना, अख्खं जीवन बदलून जाईल. तुम्ही आता जिथं आहे ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमच्या जीवनामध्ये घडल. हेच अनुभव मी माझ्या स्टुडंटचे मी बघून राहिले. जेव्हा आपण सुरू करतो ना बघा, थोडा तरी एक प्रश्न येते. म्हणजे मी पण रेकी केला तर माझ्या मनात पण आला, ऐसा भी होता है क्या? खरंच आला. आणि जेव्हा प्रश्न निर्माण होते ना, ऐसा भी होता है क्या, मला 1 वर्ष रिझल्ट आला नाही, खरं सांगते. त्यानंतर मला पुन्हा म्हणजे लाईफमध्ये एवढं सफरिंग चालू झालं. मग मी विचार केला की या सफरिंग मध्ये राहिल्यापेक्षा आपल्याजवळ काहीतरी टूल आहे, त्या टूलचा यूज तर करू शकतो ना आपण. मी रेकीचा यूज केला, आणि खरंच इतक्या समर्पण भावाने केला, तर आता मी तुमच्या समोर आहे. 4 वर्ष झाले मला, आणि खूप सुंदर रिझल्ट आहे. कुठेतरी माझेच हसबंड माझ्या विरोधात असणारे, त्यांनीच मला लॅपटॉप घेऊन दिलेला. एवढी पॉवर रेकीमध्ये आहे. कसं आहे ना, अनुभव आपला असतो. मी आता तुम्हाला मी दुसऱ्याचं सांगून ती गोष्ट वेगळी, पण माझ्या अनुभवाने जे मला रेकीनी घडवलं ना, ते महत्वाचं आहे. जरुरी नाही सर्वच जण या यात्रेला येतील समोरच्या, पण जो कोणी नाही येणार तो या 5 दिवसात जे काही तुम्ही शिकला ना ते प्रॅक्टिस करा, सोडायची नाही, हिंमत हारायची नाही. कारण काही न भेटल्यापेक्षा काही तर मिळेल ना. आता बघू आपण रेकी आणि त्याचे उपचार. आता जो कोणी रेकी लेवल 2 आणि जे मास्टर लेवल करा, त्यात अशी सिम्बॉल येते की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं बी कनेक्शन स्थापित करून समोरच्या व्यक्तीचं हिलिंग करू शकता. पण रेकी लेवल 2 मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला याच हाताने टच करून तुम्हाला रेकी करावी लागते. आणि 10% ऊर्जा आणि 100% ऊर्जा, तुम्हालाही माहित आहे रिझल्ट कसा येईल हे सांगण्याची गरजच पडत नाही. पोटभर जेवण आणि थोडंसं जेवण, डबल तर भूक लागणारच आहे लगेच. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते.
तुम्हाला मी विजन बोर्ड बनवायला सांगितलं होतं का? नाही. नाही सांगितलं का? बघा मी थोडं दाखवून देते तुम्हाला, मग तुम्ही तुमचं बनवू शकता. विजन बोर्डचा रिझल्ट एकदम ऑसम आहे, खरंच सांगते, खूपच भारी रिझल्ट आहे त्याचा. थोडं दाखवते हा, जास्त नाही दाखवणार. बघा आयडिया आहे जस्ट, बघा हे दिसलं ना तुम्हाला, हे दिसून राहिलं ना, दिसलं का मॅडम? क्लिअर दिसत आहे का? हो, पण क्लिअर नाही दिसत आहे, नाही काहीतरी नाही, चित्र दिसतं. मी काय लावलं ते नाही दाखवत मी, फक्त ते कळलं का, आयडिया आली का तुम्हाला? ते काय लावलं ते माझी आयडिया आहे. अच्छा. हा, ते तेवढं नाही डीप मध्ये नाही दाखवू शकत, फक्त ते समजून घ्या. बघा जो येलो कलरचा पेज येतो ना, असा येलो कलरचा जो पेपर येतो, कुठला पेपर म्हणतात मुलं वापरतात ते स्कूलमध्ये, चार्ट पेपर. तो पेपर आपण अशा ठिकाणी लावायचा जिथं आपली चालता बोलता आपली नजर जाईल. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे घडायचं आहे ना ते फोटो लावा तिथे, जे घडायचं आहे ते. खरंच इच्छा पूर्ण होत्यात. माझ्या ह्याच्यातल्या 5 इच्छा पूर्ण झाल्या, मी फक्त फरवरीमध्ये लावला. 5 इच्छा पूर्ण झाल्या माझ्या त्याच्यामधल्या, आणि होतात. आता काही गोष्टी कशा आहे, आपल्या कर्मावर आहे, जसे आपल्या कर्मात त्या त्या गोष्टीशी रिलेटेड कसे, जसे बघा प्रेमाचे कर्म प्रेमाच्या ऊर्जेचे असते. आपले जे कर्म आहे ते क्लीन व्हायला वेळ लागतो. जसे आर्थिक समृद्धीची ऊर्जा, याचे पण ब्लॉकेजेस बनतात. पैसा नाहीये, ही एनर्जी आहे, ही गोष्ट लक्षात ठेव जा. आपण जे पैसा पैसा करतो ना, हा पैसा नाहीये, ही एनर्जी आहे. ठीक आहे. आपल्याजवळ जी काही आज पैशाची तंगी होत आहे ना, हा फक्त आपला माइंडसेट आहे बनलेला. माझ्याजवळ एवढं इन्कम नव्हतं, पण मी माझ्या माइंडसेटने मी आज कमवून राहिली ना, म्हणून सांगते पैसा एक फक्त एनर्जी आहे. त्याच्यानंतर आरोग्य हे फक्त माइंडमध्ये क्रिएट करता तुम्ही. मला बिमारी झाली आहे तेव्हा ती बिमारी तुमच्या शरीरात प्रवेश करते, ती पण एक एनर्जी आहे. याचे कलर सुद्धा सांगन मी, कुठला कलर कुठल्या आपल्या एनर्जीसाठी आहे, हे सेकंड लेवलला शिकवते मी, आता नाही शिकवत एवढं डिटेलमध्ये 1 मध्ये देता नाही येत. आता विजन बोर्ड मध्ये तुम्हाला जे लागते ते, तुमच्या मुलाला जे घडवायचं आहे ते काय करायचं, गुगलवरून फोटो काढायचा, जे बनवायचं आहे ते. अदरवाईज तुम्हाला जर तुमचे फोटो, जसं नातेसंबंधामध्ये प्रेम करायचं, आपल्या मुलांना काही घडवायचं असेल तर चॅट जीपीटीवर फोटो टाकायचा आणि त्याला फोटो बनवून मागायचा, जसा पाहिजे तसा बनवून देते तो. आणि तो फोटोचं काय करायचं, झेरॉक्स काढून आणायची 5 रुपये किंवा 10 रुपयाची, जास्त फोटोकॉपी नाही करायची, झेरॉक्स काढायची कलरवाली, त्याच्यावर लावून द्यायची विजन बोर्डवर. पैसा पाहिजे, पैशाची फोटो काढा, लावून द्या विजन बोर्डवर. चालता बोलता त्याला अफर्मेशन देत जायचं. हे सहजतेने ईश्वर गुरुच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात आलेलं आहे, आणि खरंच येते सांगून राहिली मी तुम्हाला. माझ्या स्वतःच्या 4 मॅडम इच्छा. एक वेळा पेपर दाखवा. हो हो, दाखवते. बघा दिसत आहे, दिसला. दिसलं ना. येलो हे माझ्यातल्या याच्यातल्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या. विथ अफर्मेशन लिहून ठेवू शकता तुम्ही. चालता बोलता अफर्मेशन खूप वर्क करतात. अफर्मेशन सुद्धा लिहून ठेवा. कारण बघा आता मी इथे याच्या पहिले बघा, नकारात्मक विचार येतात. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये राहा, विचार सोडत नाही तुम्हाला, निगेटिव्ह एनर्जी सोडत नाही, पिछा करते. पण त्याच निगेटिव्ह एनर्जी पासून आपल्याला कसं मुक्त करायचंय, त्यासाठी आपल्याला माइंड लावावं लागेल ना. मग काय करायचं, एक असं पॉझिटिव्ह थॉट तिथे लावून ठेवायचा आणि चालता बोलता वाचायचा. आता माझ्यासाठी मी अफर्मेशन खूप सुंदर मला आवडते ती, सोच वही रखो जो चाहिए. मला नकारात्मक विचार आले की मी जाते विजन बोर्ड पाठशी उभी राहते, तो विचार वाचते, तो माइंडमध्ये सेट झाला. म्हणजे विचार करा, नकारात्मक विचार याच्या पहिले तो विचार पहिले क्रिएट होतो. मग आपल्याला त्रास होईल का निगेटिव्हिटीचा? शक्यच नाही ना. नवीन कोणी जॉईन झालं असेल, अच्छा कुलकर्णी मॅडम कुठे गेल्या होत्या तुम्ही एवढ्या वेळच्या? व्हिडिओ ऑन करा, एक छान मेडिटेशन घेते. मॅडम एक प्रश्न आहे. हो, जसं आता हे विजन बोर्ड आहे, तर ते बेडरूम मध्ये लावू शकतो? कुठेही लावा, पण अशा ठिकाणी लावा चालता बोलता नजर गेली पाहिजे. म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त वेळ जेव्हा इथं बसन ना तेव्हा रिअल मध्ये येते, आणि येते, खरंच येते. ठीक आहे. मला रेकी फक्त एक माझं अफर्मेशन होतं, खरं सांगते. मी एक फोटो काढला, मी माझं चॅट जीपीटी वरून बनवून घेतलं ब्लेझर मध्ये, नकली ब्लेझर मध्ये. रिअल बी नव्हतं, आता माझ्या जो रिअल आहे त्या नकली ब्लेझर मध्ये फोटो काढला आणि विजन बोर्डवर लावला. मी लाईव्ह कोच बनलेली आहे आणि मी बनली.
म्हणून सांगते खरंच रिअल होते. करा तुम्ही, तुमच्या मुलासाठी करा, जे बनवायचं आहे तुमच्या मुलाला ते अफर्मेशन लिहा, बोला माझा मुलगा हे बनलेला आहे. नुकसान तर काहीच होणार नाही ना, फायदा नाही होणार. जर आपल्याला असं वाटते तर नुकसान बी काहीच होणार नाही. सॉरी डिस्टर्ब करण्यामध्ये. आपण लावलं आणि आपल्या घरी कोणी आलं आणि त्यांना ते दिसलं, त्यांनी विचारलं तर मग लक्ष काय नाही सांगायचं? द्यायचं, कशाला सांगायचं. जीवन आपलं आपल्याला माहित आहे कसं जगायचं आहे, एवढा विचार नाही करायचा कुणाचा. तुम्हाला सांगा, तुम्ही निगेटिव्ह असता, बिमार असता, तर ते लोक किती वेळा साथ देते तुमचा. मी वाईट नाही बोलत आहे त्यांच्याविषयी. साथ की जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला आहे, कसं जगायचं हे बी आपणच ठरवायचं आहे. गुलाम नाही बनायचं, रिमोट कोणाला द्यायचं नाही. आपलं म्हटलं ना, आपलं चॅनल आपणच चालवायचं, आपणच घडवायचं. आपल्या चॅनलचं रोल मॉडेल आपण आहे, आपल्या जीवनाचं आपणच क्रिएटर आहे. आपल्या जीवनाचं आपल्याला कसं बनायचं हे आपण ठरवायचं आहे. तो चान्स दुसऱ्याला द्यायचा नाही. आणि बघा, इथं आपण फक्त आपलं आई वडील आपले हे आहे, फक्त एक माध्यम आहे इथं सोडण्यासाठी. ठीक आहे, पण शेवटी कर्माचा हिसाब किताब आपणच करतो सगळ्यांसोबत. ते फक्त आपलं माध्यम आहे आणि त्यांच्यासाठी धन्यवाद करा, कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे अस्तित्व मिळालं जगाला. आपण ओळखू शकत आहे, सगळ्यांना भेटत आहे, इतकं सुंदर सुंदर डोळ्यांनी जग बघू शकत आहे, कानांनी आवाज ऐकू शकत आहे. म्हणून त्यांना सगळ्यात पहिले त्यांना ठेवा, धन्यवाद करा आणि स्वतःचं जीवन जगा. लाईफ दुसऱ्यावर डिपेंड ठेवायची नाही. देतं का याच्यावर नाही ठेवायची. देणारा देईनच, पण देतं का हा शब्द जो तोडते ना आपल्याला त्या देतं का मध्ये म्हणजे प्रत्येक सावित्रीसोबत ज्योतिबा नसतात. त्या सावित्रीला हिंमत करून समोर जायचं असते ना. आपल्याला सावित्री बनायचं आहे. आता मी हे नाही म्हटलं ज्योतिबासोबत भांडायचं नाही. ज्योतिबाला सोबत आपण घेऊन चालू, कारण कलियुग आलाय, थोडी इकडची एनर्जी इकडे होणार आहे, तर त्या ज्योतिबाला आपण घेऊन समोर चालू. ठीक आहे, आपण कमवून आपण म्हणू ज्योतिबा मी तुमची मदत करते. आता बघा, हे दिसत आहे तुम्हाला, हे आहे तुमच्या आपले जे पार्ट आहे, आपले 24 बॉडी पार्ट. त्या 24 बॉडी पार्ट वर आपण कसं हिलिंग करता येईल, दिसत आहे का मॅडम? हो. हो, बघा, जर डोळ्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण असे हात ठेवून त्याला 20 मिनिटं हिलिंग करू शकतो. कानाला प्रॉब्लेम आला तर असे हात ठेवून आपण 20 मिनिट हिलिंग करू शकतो. आपल्या जर चक्र ऍक्टिव्ह करायचे, जसं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे, तर असे हात ठेवून आपण 20 मिनिट हिलिंग करू शकतो. कुठलंही बघा, सगळे दिसत आहे ना, मी ही इमेज तुम्हाला शेअर करणार आहे. दिसत आहे ना सगळं मॅडम? तुम्ही बोला जरा, मला चांगलं वाटेल. हो 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 मॅडम. हा ठीक आहे. आता मी आता समजून सांगते तुम्हाला, जर कसं हील करायचंय. जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला आपल्या लाईफमध्ये, एमर्जन्सी, तर मग आता त्याला सोल्युशन पाहिजे ना आपल्याजवळ. बघा, बिमारिया और उनका निदान. आता बिमारिया, कुठलीही बिमारी कुणालाही येऊ शकते, हे सगळं आहे आपापल्या एनर्जीचा खेळ. ठीक आहे, मग त्यासाठी आपण कसं हिलिंग करायचं. आता जर सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये या ना तुम्ही, तर त्याची जी मॉडेलिटी आहे ती वेगवेगळी आहे. हिलिंगची वेगवेगळ्या तरीकेने तुम्ही हिलिंग करू शकता समोरच्याला. पण आता जर कोणी आलंच नाही, पण काहीतरी पाहिजे ना, नाहीपेक्षा काहीतरी भेटायला पाहिजे. म्हणून बघा, एक मी समजा तुम्हाला एक क्वेश्चन वाचून दाखवते आणि त्याचं आन्सर बी याच्यातच आहे. तुम्ही डिटेलमध्ये PDF मध्ये वाचा. मी 1-2च क्वेश्चन सांगते. किसी भी प्रकार का सिरदर्द या मायग्रेन से मुक्ती केली. आता कोणाला बी डोक्याचा मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो, आता त्यापासून मुक्त होण्यासाठी काय करायचं, तर मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. आता याच्यात 4 चक्र सांगितले. मग 4 चक्रावर आपण ऍट ए टाइम हिलिंग करू शकत नाही, मग 2-2 चक्र घ्यायचे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट खाली आणि मूलाधार चक्र सगळ्यात लास्ट मध्ये, या जेनेटिक ऑर्गन जवळ. इथे काय करायचं, रेकीला कॉल करायचा, हात रब करायची, रेकीला कॉल करायचा आणि हे हात त्या चक्रावर 10-10 मिनिटं ठेवायचे. त्याच्यानंतर इथं 4 चक्र दिले ना, म्हणून 10-10 मिनिटं सांगितले मी. आज्ञा चक्र, हृदय चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्र, आणि इथे ठेवायचं किती, 10 मिनिटं झाले, 20 मिनिटाचं हिलिंग आणि रिझल्ट येतो. असेच भरपूर सारे आहे. कुठल्याही गोष्टीसाठी सोल्युशन तुम्हाला इथं मिळेल इमर्जन्सीमध्ये. हा PDF वाचा नक्की पूर्ण, कारण एवढं जर मी वाचून दाखवलं ना तर खूप वेळ लागेल. खूप सारे आहे, 32 क्वेश्चन आहे आणि ते डोक्याच्या वर पण जाईल. आता जसं पीठ दर्द, रीढ़ की हड्डी का दर्द, स्पाइड लाइन्स, गर्दन अकड़ना, गर्दन दर्द से मुक्ति के लिए, लंबाई बढ़ाने के लिए, वर्ष से कम उम्र वाले के लिए, बढ़ती लंबाई रोकने के लिए, जर हे प्रॉब्लेम असले तर काय करायचं, एक हात रीढ़ की हड्डी की पहिली हड्डी पर, दुसरे हात अंतिम हड्डी पर. आता अंतिम हड्डी म्हटलं तर इथं ठेवून द्यायचा एक हात, एक मूलाधार चक्रावर ठेवून द्यायचा, क्राउन चक्र आणि मूलाधार चक्र. 20 मिनिट हिलिंग करायची.
आता हा क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल, मी डेली याच्यामधला घेते क्वेश्चन. कानों में हो रही किसी भी प्रकार की तकलीफ. आता जर आपल्याला कानाचं काही दुखणं असेल तर मग आता इमर्जन्सी डॉक्टर जवळ जातपर्यंत थोडा तर वेळ जातो. मग आपल्याजवळ सोल्युशन असलं तर आपण त्या सोल्युशनला पहिला युज करायचं, त्याच्यानंतर मग डॉक्टर जवळ जायचं. हे हात घ्यायचे, आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र. आज्ञाचक्र हे आहे, स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली. ह्या चक्रावर रेकीला कॉल करून 20 मिनिटं जर तुम्ही हिलिंग केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आणि रिझल्ट आलेला आहे आणि खरंच होते. आता प्रत्येकच रिझनसाठी तिथेच दिलेलं आहे, उत्तर पण दिलेलं आहे, प्रश्न पण आपलाच आहे आणि उत्तर पण तिथेच आहे. तुम्ही बघून घे जा, वाचून घे जा. ठीक आहे. आता डोळे बंद करा. इमली खायची आहे का? एक प्रश्न विचारू. हो, मला आवडते प्रश्न विचारणारे. हिलिंग करताना जसं समजा तुम्ही म्हणताय की 20 मिनिटं हिलिंग करायचं, बरोबर, रेकीला कॉल करून, तर ते 20 मिनिटं सतत काय बोलायचं, म्हणजे हिलिंग करताना काय शब्दाचा हे उच्चार तर करायचा? सेकंड लेवलला शिकवून ना मॅडम. अच्छा, ठीक सब इधर ही देंगे तो मैं खाली हो जाऊंगी ना पुरा. ठीक आहे, ठीक. बघा, म्हणून सांग हिलिंगची रिझल्ट, कॅन्सर बरा होते तर काही तर असेल ना समोर. आता तेच तुम्हाला चिंच चारते. आता तुम्हाला, तुम्ही चिंच खाल्ली ना लहानपणी, तेच चिंच पुन्हा एकदा खाऊ. करा डोळे बंद, बसा. तेच सांगते, समजून सांगते मी त्याच्यानंतर मेडिटेशन झालं की. डोळे बंद करा. 1 मिनिट मॅडम. हो हो. हात आकाशाकडे नाही ठेवायचे, कसे ठेवले तरी चालतात हो. ना? पहिले रेकीला कॉल करायचा आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता, हे ईश्वर गुरु हे मला ईश्वर गुरु, सहकार्य करा. मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु मनात म्हणायचंय, डोळे बंद करायचे. चैताली मॅडम, मला सहकार्य करा, सहकार्य करा. हात मांडीवर ठेवायचे, तळ हात आकाशाकडे. एक डीप ब्रीथ करायचा आहे, होल्ड अँड ब्रीथ आउट करायचं आहे स्लोली. जी ब्रीथ आउट करा तेव्हा बॉडी रिलॅक्स करायची आहे. एक डीप ब्रीदिंग, होल्ड अँड ब्रीथ आउट स्लोली. एक डीप ब्रीदिंग, होल्ड अँड ब्रीथ आउट. डीप ब्रीदिंग, होल्ड, ब्रीथ आउट. चला लहानपणामध्ये जाऊया पुन्हा एकदा. चला बरं, ते शाळेमध्ये, प्रायमरी शाळेमध्ये बघा बरं, तुम्ही किती छान खेळत आहे. तुमचे मित्र बघा, रिअल मध्ये आणायची ती इमेज चेहऱ्यावर. किती सुंदर. वैशाली मॅडम, थोडं करा, त्याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळते. मेडिटेशन म्हणजे स्वतःची ओळख आहे. मेडिटेशन कोणासाठी नसते, मेडिटेशन फक्त आपल्या स्वतःसाठी असते. बघा ते बालपण किती सुंदर. आपले मित्र, तुम्ही खेळत आहे त्या ग्राउंड मध्ये आणि चेहऱ्यावरचं स्माइल बघा, कुठल्याही गोष्टीचं काहीही टेन्शन नव्हतं. आनंद घ्या त्या वेळेचा. सगळे मित्र सोबत बसलेले आहे, टिफिन खात आहे. सगळ्यांचं एकमेकांवर निस्वार्थ प्रेम बघा तिथे त्यांच्या चेहऱ्यावर जे दिसणारं. कुणालाही कुणाकडून काहीही उम्मीद नाही, तरी पण आम्ही खूप खुश आहे सगळेजण. आपले टीचर बघा, तुम्ही बसलेली तुमची ती जागा बघा आणि बघा किती सुंदर अनुभव आहे तो. आता सांगा, आपल्याला इमली खायचं मन होऊन राहिलं तर चला बरं, त्या इमलीच्या झाडापाशी जाऊ आपण. ताजी ताजी इमली खाऊ आता. आणि बघा, हिरव्या कलरची इमली खाली पडलेली आहे आणि तुम्ही त्या इमलीला उचलून तोंडामध्ये टाकलेलं आहे. बघा तोंड कसं झालं, एकदम खट्टी लागून राहिली. त्या इमलीला तुम्ही खाल्लं का, एकदम खट्ट झालंय, एकदम खट्टी लागून राहिली. खायची आहे रिअल मध्ये, खायची आहे रिअल मध्ये त्या इमलीला. झालं का खट्ट तोंड? माझ्या तर तोंडाला पाणी आलं, तुमच्या बी आलं असेल. खट्टी झाली की नाही? खाय ना, किती खट्टी आहे. मला गोड खायची होती पण मला खट्टीच मिळाली. आता गोड खायला नंतर येऊ आपण सेकंड लेवल मध्ये. चला या बाहेर. आली का टेस्ट खट्टी? नाही, हळूच डोळे आली तर खुला. नाही,
तोंडाला पाणी आलं. तोंडाला पाणी आलं. बघा इमली होती का तुमच्याजवळ? नाही. पण एका इमलीच्या एका विचाराने तुमच्या तोंडाला पाणी आलं खट्ट. मला सांगायचं काय मी ते सांगते. आता विचार करा, ज्या ईश्वरानं तुम्हाला जन्माला घातलं त्यांनी तुमच्यामध्ये ती पॉवर दिलेली आहे तुम्हालाच हील करण्याची. ती एनर्जी तुम्ही ऍक्टिव्ह करून तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता की नाही बदलू शकत? बदल. एका इमलीला पाणी दिलं ना तोंडाला. वैशाली मॅडमच नाव आहे ना तुमचं? बुरुडे. डोळे उघडायचे. हो वैशाली मॅडम, तुमचं वैशालीच नाव आहे ना? पुन्हा मोबाईलचं नाव आलं ना त्याच्यामुळे मला कळून नाही राहिलं. बुरुडे मॅडम, बुरुडे. तुमचा नेटवर्क इश्यू खूप आहे वाटते है ना? वैशाली मॅडम तुम्ही खूपच आध्यात्मिक आहे, पण ना तुम्ही खूप सारे विचार घेऊन बसता क्लासला. तुम्ही खूप मस्त पॉझिटिव्ह आहे, खूप छान आहे तुम्ही, पण मनामध्ये खूप काही घेऊन बसता. असं नका करू. एका वेळेस एक काम करा, म्हणजे खूप फायदा होईल त्याचा. बरं जाऊ द्या, तुमचा नेटवर्क इश्यू तुम्हाला काही कळून नाही राहिला. आता मग तुम्ही रेकी शिकवून आयुष्य बदलू शकता की नाही बदलू शकत? एका इमलीनं आपलं अख्खं तोंडाची चव बदलवली फक्त इमॅजिननं. त्याच रिअल एनर्जीला आपल्याच मध्ये आहे, तिला ऍक्टिव्ह करून बाहेर आणून आपल्या ज्या इच्छा आहे ना त्या मॅनिफेस्ट करू शकतो आणि खरंच करू शकतो. ठीक आहे, चला आता बघू आपण रेकी आणि आजार बघितला. आता सांगते मी एक मनी मंत्र, COUNT. हो मॅडम, मला माहिती आहे तुम्ही खूप आध्यात्मिक आहे. तुम्ही तर माझे गुरु आहे साक्षात, माझे मला दिसून राहिले. कारण जो गुरुमंत्रासाठी मी मेडिटेशन मध्ये, अच्छा मी तुमच्यासोबत बोलते नीला मॅडम, ऐका जरा. ज्या गुरुमंत्रासाठी मी मेडिटेशन मध्ये ईश्वराला म्हटलं की मला गुरुमंत्र पाहिजे आणि गुरुमंत्रासाठी मला गाईड करा, तर मला तुमच्याकडून मिळाला तो गुरुमंत्र. तुम्हाला खूप खूप धन्यवाद खरंच. आणि बघा मी एक गोष्ट सांगते तुम्हाला, मेडिटेशन मजाक नका समजू. मेडिटेशन म्हणजे ही स्वतःची ओळखी आहे आणि कधीतरी करून बघा मेडिटेशन. ज्या ईश्वराला तुम्ही मानता ना त्याच ईश्वराला तुम्ही तुमची प्रॉब्लेम सांगा, तो ईश्वर तुम्हाला सोल्युशन देते. 100% देते. कुठलाच ईश्वर गुरु बदलावाची गरज नाही. ज्या ईश्वराला मानतात त्यांनाच म्हणायचं माझ्या जीवनात ही प्रॉब्लेम आहे, मला सोल्युशन दे. समोरून येऊन कोणीतरी तुम्हाला सांगेल. आता ही सांगून राहिलेली नीला मॅडमची खूप आध्यात्मिक प्रगती झालेली आहे. त्या खूप समाजसेवी आहे. 20 वर्ष पहिले त्या रेकी शिकलेल्या आहे, पण 20 वर्ष पहिले त्यांनी प्रॅक्टिस न केल्यामुळे ती रेकी त्यांची ऍक्टिव्ह नाहीये, म्हणून ते पुन्हा करत आहे. ठीक आहे, आता ते पुन्हा का करायला आल्या? कारण त्यांना त्या एनर्जीचा खेळ माहित आहे, म्हणून ते पुन्हा आले आहे. म्हणून आता जो माझा एक प्रश्न होता, त्या प्रश्न मी मेडिटेशन मध्ये त्या ईश्वराला केला की मला ह्या गोष्टी, मला गुरुमंत्र पाहिजे होता, मला कसा तरी तो गुरुमंत्र द्या तुम्ही. नीलम मॅडमनी मला कुठल्या ना कुठल्या त्या माझ्यासोबत बोलल्या आणि मला तो गुरुमंत्र मिळाला ना, माझी इच्छा पूर्ण झाली ना. म्हणून मेडिटेशन करत चला. सेकंड लेवल मध्ये जे एक मेडिटेशन येते ना त्यांनी दुनियाच बदलते. कर्मा मेडिटेशन म्हणून येते. आता मनी मंत्र COUNT कॅपिटल मध्ये लिहायचंय, काउंट काउंट काउंट. हा मनी मंत्र जर 108 वेळ चॅन्टिंग केला तर पैसा येईल ना, सहज आहे, येणारच आहे. COUNT कॅपिटल मध्ये. आता वैशाली मॅडम, पैसा येईल म्हणजे खरंच येणार आहे. कसा येणार आहे? त्यासाठी ऍक्शन जी तुम्ही घेता ती ऍक्शन घ्यायचीच आहे. पण ज्या ऍक्शनने 100 रुपये तुमच्याजवळ येत आहे ना, हा मंत्र म्हटल्याने तुमच्याजवळ 200 रुपये येणार आहे. बस एवढाच फरक आहे. फक्त एनर्जीचा खेळ. तिथे विचार बदलले, तिथे एनर्जी बदलली. आता बघा, आपण दुकानामध्ये साडी घ्यायला जातो, काही घ्यायला जातो, बिल पे करायला जातो, तर तिथं सगळ्यात जास्त ते बिल देताना आपलं मन दुखते. 1 महिन्याची इलेक्ट्रिसिटी फुकटमध्ये वापरू ते चालते, पण ते 1 महिन्याचे एका दिवशी जे बिल द्यायला जातो ना तिथं मन दुखते आपलं, रे एवढे पैसे गेले. पण आजपासून असं कधीही म्हणायचं नाही. कारण बघा, जेव्हा आपण असं म्हणतो ना तेव्हा त्या एनर्जीला आपण सांगत असतो की मला माझ्याजवळ पैशाची कमी आहे. त्या एनर्जीला आपण सांगतो. म्हणून पैशाची कमी आहे तर तो ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणते. ठीक आहे, हिला ही गोष्ट आवडली, हिला या बाईच्या जीवनामध्ये पैशाची कमी आहे, हिला तथास्तु. पण असं होत नाही. कुणालाही कधीही पैसे दिले ना चांगल्या भावनेने द्या आणि पैसे देताना त्या व्यक्तीला एक अफर्मेशन द्या की या व्यक्तीच्या जीवनात हे पैसे जाऊन या व्यक्तीच्या जीवनात परमसुख समाधान एवढं मनाला टाइम भेटत नाही. हा व्यक्ती या पैशाने आनंदी सुखी जीवन जगत आहे आणि हेच पैसे माझ्या जीवनात मल्टिप्लाय होऊन वापस येत आहे. आय एम वेटिंग फॉर यू, आय लव्ह यू मनी. थँक्यू करायचं त्या व्यक्तीला आणि पैशाला. तुम्ही खरंच करून बघा 3 महिने. मला पण विश्वास नव्हता या सेंटेन्सवर, पण जेव्हा मी अप्लाय केला ना तेव्हा खरंच रिझल्ट आला माझ्या जीवनात. आता बघा एनर्जी चेंज झाली शब्दांनी. पहिलं काहीच नव्हतं आपल्याजवळ, दुसरं सेंटेन्स होतं. आता हे सेंटेन्स यूज करू. मग आता तुम्हाला वाटते माझं काय फायदा होईल का? पण नुकसान बी तर नाही करणार ना मग हे सेंटेन्स तुमचं. म्हणत चालला मग.
बस, कारण ते आपल्याला ऐसा भी होत आहे की आपल्याला तथास्तु आहे ते देवाचं, आपण म्हणत चालतो. असं होत असं का? काल एका मॅडमला मी प्रॅक्टिकल करून राहिलो तर ती मॅडम अशी बसली होती. ते मॅडमला ऐसा भी होत आहे की ऐसा भी होत आहे की चालू होतं. असंच होत असं का खरंच? काही बी सांगते, काही बी शिकवते. पण मी तुमच्या समोर बसली आहे तर ऐसा होत असेल ना. ईश्वर ऐसाही हो. तेच. So, ठीक आहे, कळलं अफर्मेशन? रिपीट करून घ्यायचा क्लासला आणि लिहून टाकजा नंतर. आणि म्हणा खूप छान रिझल्ट आहे. आता तुम्हाला डेली, मी काल सिम्बॉल सांगितले ना, सिम्बॉलचं थोडं मी महत्व समजून सांगते. अनंत प्रेमाचा सिम्बॉल प्रॅक्टिस केली का थोडी? नाही. नाही केली थोडी, असं थर्ड आयन वगैरे. ठीक आहे, मी जेव्हा बॉल बनवायला सांगेन तेव्हा तुम्ही ती पेज ओपन करून ठेवजा आणि तेव्हा ड्रॉ करजा. अनंत प्रेमाचा सिम्बॉल, काउंट जे सांगितलं ना ते काउंट लाल पेनाने जर तुम्ही डाव्या हातावर लिहिलं आणि एक अफर्मेशन दिलं की माझ्या जीवनामध्ये भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जांचा फ्लो होत आहे, तर हे सेंटेन्स तुमच्या जीवनात काय आणेल तुम्हीच सांगा आता. एनर्जी चेंज करेल आणि जी गोष्ट घडत नव्हती ती घडेल. आणि ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु तथास्तु तथास्तु, थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. हे लिहायचं मॅडम डाव्या हातावर. डाव्या हातावर लाल पेनाने काउंट, इथे. COUNT काउंट. हा. ठीक आहे, माझ्या लिहायचं. जीवनामध्ये रोज आर्थिक समृद्धीच्या ऊर्जांचा फ्लो होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु तथास्तु तथास्तु, थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे. आता अनंत प्रेमाचा सिम्बॉल. अनंत प्रेमाचा सिम्बॉल इथे ड्रॉ करा, डाव्या हातावर किंवा पायावर करा, पण डाव्या साईडलाच ड्रॉ करायचं आहे. त्या अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ करून एक अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या जीवनामध्ये मला अनंत प्रेम करणारे लोक आहे किंवा मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. बाकी समोरचं अफर्मेशन मी एनर्जी बॉलमध्ये सांगते कसं बनवायचं आहे. ठीक आहे. बघा, एक सिम्बॉल एक अफर्मेशन वर्क करेल की नाही करेल? आयुष्य बदलेल की नाही बदलेल? आवाज नाही आला, पुन्हा बोला. हातावर पेनानं लिहायचं. हो, डाव्या साईडला लाल कलरच्या पेनाने लिहायचं आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. अनंत प्रेमाच्या ऊर्जा माझ्या जीवनामध्ये अगदी सहजतेने येत आहे. जसं म्हटलं तसं अफर्मेशन बनवता येते. ठीक आहे. आता अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल सुद्धा ड्रॉ करू शकता. अनकंडिशनल लव्ह, मला माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल निस्वार्थ प्रेम करणारे लोक माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत किंवा आहे. आता हे अफर्मेशन आपले संबंध बिघडवेल की वाढवेल? वाढवेल. वाढवेल ना. म्हणजे शब्दाची रचना, शब्दच एनर्जी आहे. बोलायचं कसं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. ड्रॉ करायचं, अफर्मेशन द्यायचं. पुन्हा अबंडन्सचा सिम्बॉल तुम्ही इथे ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही पैशाच्या याच्यामध्ये सुद्धा लाल पेनाने ड्रॉ करून ती पर्ची तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. मुलांच्या बुकावर सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता अबंडन्स सिम्बॉल. हातावर सुद्धा ड्रॉ करून अफर्मेशन देऊ शकता मुलांना सुद्धा की माझ्या जीवनामध्ये. बोला. पेज पांढरं घ्यायचं की पिवळं घ्यायचं? हे पेज आपलं साधं ब्लँक पेज घ्यायचं. माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल अबंडन्सचा फ्लो होत आहे. अबंडन्स मध्ये सगळंच येतं, नातेसंबंध, आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा, सगळं आरोग्य, सगळंच येतं अबंडन्स मध्ये. ठीक आहे. तर माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल अबंडन्सचा फ्लो होत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु म्हणून द्यायचं स्वतःला. आपणच आहे आपल्या जीवनाचं क्रिएटर. आपल्याला काय पागल बनायचं आहे की आपल्याला मॉडेल ऐश्वर्या राय बनायचं आहे हे आपल्यालाच ठरवायचं आहे. आपणच करू शकतो बी, आपलं जीवन आपणच घडू शकतो. म्हणून विचार करा तुमसमोर. आता नंतर हेल्थचा सिम्बॉल. जर एखादी व्यक्ती आजारी असेल ना तर एका पेजवर तो हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करा आणि त्या व्यक्तीच्या उशी खाली टाकून द्यायचा आणि त्या व्यक्तीला एक अफर्मेशन देऊन द्यायचं रोज. त्या व्यक्तीसाठी झालं. आता आपल्या हातावर ड्रॉ करायचा, मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. बघा, ड्रॉ करून 3 वेळा बोलायचं आहे हेल्थ 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 हेल्थ. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे, मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे, मी आरोग्य आणि निरोगी जीवन जगत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. ठीक आहे. आता मन आणि बुद्धी, तुमची सिम्बॉल पाहत चला मी कुठल्या सिम्बॉलसाठी काय बोलत आहे ते. मन आणि बुद्धी एकाग्र, लाल कलरचा सिम्बॉल. आता तुम्ही जर तुमच्या मुलांच्या पुस्तकावर ड्रॉ केला आणि अफर्मेशन दिले, सगळ्या पुस्तकावर ड्रॉ करून घ्यायचं बॅक साईडला अफर्मेशन दिले किंवा तुमच्या मुलाच्या थर्ड आय चक्रावर, तुमच्या थर्ड आय चक्रावर ड्रॉ केलं आणि म्हटलं
आणि मन आणि बुद्धी एकाग्र, माझं संपूर्ण मन आणि बुद्धी एकाग्र आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. अफर्मेशन वर्क करेल की नाही करेल? खरे. असं म्हणत चला, मुलांना सुद्धा म्हणता येते, मुलं अभ्यास करायला बसतात तेव्हा थोड्या चक्रावर ड्रॉ करून द्यायचं, ईश्वर ऐसाई हो याची या मनाचं नाव घ्यायचं. जसं आरोहीचं मन आणि बुद्धी एकाग्र झालेली आहे, ही खूप मन लावून अभ्यास करत आहे, हिचं अभ्यासामध्ये खूप मन लावत आहे, तुमचे शब्द तथास्तु होईल तुमच्या मुलांवर म्हणायचं. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, सेम कॉन्सन्ट्रेशन बी थर्ड आय चक्रावर ड्रॉ करायचं, आपल्या बी आणि मुलांच्या पुस्तकावर सुद्धा ड्रॉ करता येते. या व्यक्तीला किंवा मला माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत आहे, माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत आहे, माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत आहे, ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे. त्यानंतर मनी सिम्बॉल हातावर ड्रॉ करून द्यायचं, मनी सिम्बॉल. आणि माझ्या जीवनामध्ये भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जाचा फ्लो होत आहे, माझ्या जीवनामध्ये चारही दिशेने पैसा आकर्षित होत आहे, अगदी सहजतेने माझ्या जीवनात पैसा येत आहे, ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे. त्यानंतर आला निगेटिव्ह. हातावर लिहा, मनी सिम्बॉल ड्रॉ करून तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवता येते, तुमच्या पर्समध्ये हो. सुद्धा ठेवता येते. नाही नाही, हे तळहातावर लिहायचं की तळहाताच्या खाली लिहायचं, म्हणजे जसं तुम्ही पहिलं Rest- सांगितलं होतं इथे रेस्टवर. लिहायचं. हा, ठीक आहे. त्यानंतर नकारात्मक ऊर्जा सांगितली होती, चालता बोलता आपल्याला भरपूर येते, ते काढून ड्रॉच करून द्यायचा. माझ्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली रिमूव्ह झालेली आहे, परमनंटली रिमूव्ह झालेली आहे, परमनंटली रिमूव्ह झाली आहे. हे ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. कळलं सगळे सिम्बॉलचं? ऐसा भी होता है क्या मनाचं नाही, नाही तर 5 दिवस आपला वेळ वाया, ऊर्जा वाया गेली म्हणून समजायचं. ईश्वर ऐसाई हो, आणि मला असंच पाहिजे ना, मला ज्यासोबत असंच घडू द्या, हेच त्या ईश्वराला सांगायचं आहे ज्याला तुम्ही मानता. आणि नाही बदललं ना आयुष्य तर मला एक फोन करजा डबल, मी सांगेन मग. आता रोज प्रॅक्टिस कशी करायची आहे तुम्हाला? सकाळी 7 चक्र मेडिटेशन करायचं आहे, ठीक आहे. आणि मेडिटेशन केल्यानंतर मग तुम्हाला थोडंसं मी एनर्जी बॉल बनवायला शिकवणार आहे. आता 1, 2, 3 प्रोसेसची प्रॅक्टिस करायची आहे, तुमची एनर्जी वाढणार आहे याने. त्यानंतर मी एनर्जी बॉल बनवायला शिकवणार आहे. आता ती एनर्जी बॉल पण बनवून घ्यायची, सकाळीच झाली ती गोष्ट, 1 तासामध्ये खतम. त्याच्यानंतर आपण दिवसभरासाठी फ्री. मग रात्री काय करायचं, जे काही तुमच्या मनामध्ये नकारात्मक थॉट आहे ते लिहा आणि जाळून टाकायचे. दिवसभराचं सफरिंग चालूच असते, मला यानं असं म्हटलं तसं म्हटलं, तू म्हणणारच आहे म्हणणारा, ठेवायचं नाही त्याला माइंडमध्ये, लिहायचं आणि जाळून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर मग लिहून जाळल्यानंतर मग आपल्याला चांगलं बी तर लागेल ना काहीतरी, सकाळची आपली सकाळ चांगली निघासाठी. तर छान अफर्मेशन लिहायचे 2-3 तरी 10 तरी असे पाठांतर करून ठेवा, ज्याची खूप तुम्हाला आवश्यकता आहे. खूप गुगलवर युट्यूबवर मिळून जाईल, भरपूर मिळते. दिमाग खाणारे लोक असे व्हिडिओ बनवतात ना, त्याच्यात आपल्यालाच कन्फ्युज करतात. पण मी सांगते, आपल्याला जे पाहिजे तेच सिलेक्ट करायचे आणि ते 4-5 काढायचे, आणि ते रोज झोपाच्या वेळेस म्हणा. सकाळी उठल्यानंतर बी त्याला रिपीट करत चला, ब्रश करा इकडे रिपीट करा मनामध्ये, जी सबकॉन्शियस माइंड मध्ये बसून जाते ना, रिप्रोग्रामिंग होते ना तुमची, तेव्हा तुमचंच आयुष्य आपले आप बदलते. ठीक आहे. मी खूप खुश आहे ना, खुशी माझी आहे. जेव्हा तुम्ही हे परमिशन स्वतःला द्याल ना, तर चेहऱ्यावर स्माईल अशीच राहते, ती जातच नाही कुठे. ठीक आहे. मी खूप भाग्यशाली आहे, आपण आहेच भाग्यशाली, आपल्याला सगळंच काही आहे खरं म्हणजे. आपण इतर लोकांना जर बघाल ना तर डोळ्यातून अश्रू येते. 80 वर्षाची आजी महाराष्ट्रामध्ये ऑटो चालून तिचं पोट भरत आहे, म्हणजे त्या आजीपेक्षा आपण भाग्यशाली आहे की नाही आहे ना. आपण आपल्या घरी येतं म्हणून स्वतःला भाग्यशाली म्हणायचं आहे. त्यानंतर काय करायचं, 7 चक्र झालं. 10 गोष्टीसाठी कमीत कमी धन्यवाद म्हणायला शिका. मी तर 10च सांगितले, पण आपला जो भरपूर आहे 100 गोष्टी आहे, पण 10 गोष्टीसाठी म्हणा. स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी धन्यवाद म्हणा. माझे हसबंड आहे, मुलं आहे, त्यांच्यासाठी धन्यवाद म्हणा. सासू सासरे आहे, सगळ्यांना धन्यवाद म्हणा. इतकं सुंदर घर आहे माझं, त्या घरासाठी धन्यवाद. ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूसाठी धन्यवाद. माझ्या आजूबाजूचे सर्व नातेसंबंध मित्रांसाठी धन्यवाद. माझ्या मुलांचा स्पेशली धन्यवाद. यांच्यामुळे मला आई बनायला जो ब्रह्मांडाने मला चान्स दिला त्यासाठी धन्यवाद. बोलायला किती नॉर्मल गोष्ट आहे, पण विचार करा, ज्या परिस्थितीमध्ये जर आपण राहिलो असतो तर अख्खा देव दिसला असतं आपल्याला. भाग्यश्री मॅडमला माहिती आहे ती सिच्युएशन, त्या आल्या त्या सिच्युएशन मधून. मग म्हणणं किती आवश्यक आहे. हो बोला. मी हे बोलते म्हणजे हे तर मी काही ऐकलं नव्हतं, माहित पण नव्हतं. पण जेव्हा मुलगा झाला मला ना, तेव्हा मी हे बोलले की तुझ्यामुळे मला आई होण्याचं सुख भेटलं. आणि जेव्हा मुलगी झाली ना,
तेव्हा मी हे नकळत माझ्या तोंडातून आलं की हार्दिकमुळे मला मातृत्व सिद्ध झालं आणि माऊलीमुळे माझं मातृत्व पूर्ण झालं. हे 2 पूर्ण वाक्य झालं. मी म्हणते, खूप छान आणि धन्यवाद म्हणायचं त्या दोघांना पण. दोघांनाही म्हणते. हा. आता चला मॅजिकल बॉल बनवू. एक मॅजिकल बॉल आहे स्वतःसाठी बनवायचा. एक मॅजिकल बॉल आहे संपूर्ण घरातल्या लोकांची नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करायला. एक मॅजिकल बॉल आहे सगळ्या घरातल्या लोकांना पॉझिटिव्हिटी देण्यासाठी. आणि रेकी सोबत जुळले तर आपलं ध्येय असते की आपल्यासोबत सर्वांचं भलं हो, म्हणून आपल्याच देशात आपल्यासाठी निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांसाठी एक मॅजिकल बॉल बनवून टाकायचा आहे. दिसायला जेवढं खूप लोक मॅजिकल बॉल बनवताना हसतात, पण मी तुमच्या समोर उपस्थित आहे आणि तुम्ही माझ्या समोर उपस्थित आहे ना, तो त्याच मॅजिकल बॉलचा रिझल्ट आहे. ठीक आहे, म्हणून ऐसाही होता आहे क्या प्रश्न आणायचा नाही. चला रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. हे परमपिता माझी साथ करा, माझी साथ करा. हे ईश्वरगण माझी साथ करा. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. सगळ्यात पहिला बॉल आपल्या स्वतःसाठी टाकायचा, म्हणजे आपण जिवंत राहू तर समोरच्यासाठी बॉल टाकता येईल आपल्याला, म्हणून पहिलं प्रेम स्वतःवर. तुमच्याजवळ काहीच सिम्बॉल नाहीये, मी सिम्बॉल ड्रॉ करत आहे. मी सिम्बॉल ड्रॉ करत आहे, तुम्ही नका करू. तुमच्या जवळ सिम्बॉल नाहीये, मला नका कॉपी करू, थांबा. माझे सिम्बॉलने एनर्जी जाणवते मला, ते बॉल अजून एनर्जेटिक होतात, अशी एनर्जी जाणवते, हात भारी जड होतात पूर्ण. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. म्हणायचं आहे त्या बॉलमध्ये एनर्जी फील करा, हात भारी होतात. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आले. सुनीता मॅडम सिम्बॉल टाका. बॉलमध्ये आलेले आहे. हा ऊर्जांचा बॉल, तुम्ही तुमचे नाव घ्यायचे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी ग्रहण करत आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. आता बघा तुम्हाला हेल्थ सिम्बॉल टाका सांगितलं होतं, करा हेल्थ सिम्बॉल ड्रॉ. बघून करा, थर्ड आय चक्राने ड्रॉ करायचा आहे. हेल्थ 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 3 वेळा म्हणायचं आहे. थर्ड आय चक्राने ड्रॉ करायचं. मी पहिलेच म्हटलं होतं पेज खोलून ठेवा, एनर्जी बॉलला डिस्कनेक्ट करू नका. हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करा थर्ड आय चक्राने. त्याला बघा, जसं तुम्ही ड्रॉ केला हाताने तसंच त्याला असं इमॅजिन करा की मी ड्रॉ करत आहे. आणि नसेल येत तर हेल्थ सिम्बॉल म्हणा, हेल्थ 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 म्हणा 3 वेळा. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मी निरोगी आणि स्वस्थ जीवन जगत आहे. मी निरोगी स्वस्थ जीवन जगत आहे. मी निरोगी स्वस्थ जीवन जगत आहे. आता अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ करा. हार्ट आणि इन्फिनिटी. अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम. माझं स्वतःवर अनंत प्रेम आहे. हा अखंड ब्रह्मांड मला अनंत प्रेमाच्या ऊर्जा माझ्या जीवनामध्ये आणत आहे. अखंड ब्रह्मांड मला माझ्या जीवनात अनंत प्रेमाच्या ऊर्जा आणत आहे. अनंत प्रेमाच्या ऊर्जेने मी पूर्णपणे व्यापून गेलेली आहे. पूर्णपणे व्यापून गेलेली आहे. पूर्णपणे व्यापून गेलेली आहे. अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल ड्रॉ करा. अनकंडिशनल लव्ह. मला माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल प्रेम करणारे लोक आहे. मला माझ्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या आजूबाजूनी आहे. मला माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या आजूबाजूनी आहे. मला माझ्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या जीवनामध्ये आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू 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 सो मच. बघा डोळे खोला. या ऊर्जांना असं पकडायचं आहे आणि ही ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये ग्रहण करायची आहे. या दिव्य ऊर्जा मी माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, प्रत्येक ऑर्गन आणि सेल्स मध्ये औरामध्ये ग्रहण करत आहे. ही दिव्य ऊर्जा मी माझ्या 7 चक्रा,
शरीर, मन 7 चक्राने ओरा मन मस्तिष्क बुद्धीमध्ये कायम स्वरूपी स्वीकारत आहे. या दिव्य ऊर्जा मी माझे 7 चक्र शरीर मन बुद्धी ओरामध्ये कायम स्वरूपी स्वीकारत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू करायचं या ऊर्जांना. आता हा एनर्जी बॉल जर तुम्ही स्वतःसाठी रोज ग्रहण केला तर तुम्ही रडत बसान का असाल? तुमच्या आयुष्यात जे अफर्मेशन तुम्ही दिले ते येईन की नाही येईन ती गोष्ट सांगा. येईन ना? म्हणून करा, एनर्जी बॉल बनवा. ठीक आहे. त्यानंतर एक एनर्जी बॉल बनवू आता आपण. आपल्या घरातील सगळ्या लोकांची नकारात्मक ऊर्जा काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असेच तुम्ही जिबू सिम्बॉल वापरून वेगवेगळे अफर्मेशन देता येते. अनंत स्रोतातनं वाहत येणार. मॅडम कुलकर्णी मॅडम तुमच्याजवळ सिम्बॉल नाही आहे. मी माझे सिम्बॉल ड्रॉ केले. तुम्ही कोणतेही सिम्बॉल नका टाकू, कारण नकारात्मक ऊर्जा काढून टाकते तेव्हा कुठलेही सिम्बॉल युज नाही होत. म्हणजे रूल आहे एक रेखीचा, कुठल्या वेळेस काय युज करायचं आहे. ठीक आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी नीला मॅडम बोटं जोडून ठेवा. ती एनर्जीचा प्रवाह असा बाहेर जाऊ नाही द्यायचा आहे, असं पकडून ठेवायचं आहे आपल्याला. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांची नावं घ्या. ठीक आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. बघा डोळे खोला. प्रॅक्टिकल सेशन आहे, डोळे खोला. नंतर वाटल्यास तुम्ही डोळे खोलून करा. अशी एनर्जी पकडायची आहे आणि पुंक करायची आहे ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. 3 वेळा पुंक मारून शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आता का बरं शुद्ध हो? नकारात्मक ऊर्जा काढून इकडे तिकडे जर सोडली तर ती कोणा ना कोणापर्यंत पोहोचेल नक्कीच. आता दुसऱ्याच्या एनर्जी सोबत आपण कनेक्ट झालो, त्या व्यक्तीची नकारात्मक एनर्जी आपण काढली, माझा शक्तिपात तुमच्यापर्यंत पोहोचला, घरपोच. म्हणजे आपण कोणाना कोणासोबत कनेक्ट होतो एवढं तर तुम्हाला विश्वास झाला. आता एवढ्या लोकांची नकारात्मक ऊर्जा काढली तर मग डिस्कनेक्ट करावं लागेल ना. कट 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 नाभीपासून करायचं, डिलेट डिलेट डिलेट. आता करा, कारण आपण एवढ्या लोकांसोबत कनेक्ट झाला. कराच लागल चैतन्य मॅडम, नाही तर त्रास होईल तुम्हाला दिवसभर. मी खरंच सांगून राहिली. कट 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 डिलेट डिलेट डिलेट. ठीक आहे. आणि नक्की करा, दुसऱ्याच्या एनर्जी सोबत तुम्ही जेव्हाही कनेक्ट व्हाल तेव्हा डिस्कनेक्शन करायचं आहे. नाही कराल तर त्रास होतो. आता मी तुम्हाला सांगून राहिली ना, मी स्वतः एवढं मेडिटेशन एवढी डेली प्रॅक्टिस करते मी, तरी बी माझ्या मुलीचं जेव्हा मी हिलिंग करून दिलं ना बेडवर, मी एवढ्या झोपीमध्ये होते. हिलिंग करता करता ना कटकट केलं, डिलेट डिलेट केलं, सकाळी उठून ते दुखणं माझ्या सेम त्याच जागेवर आलं, तिचं जिथं होतं. आणि ती ठीक झाली, ते दुखणं माझ्यावर जवळ होतं. मग मी सकाळी उठून माझ्यावर हिलिंग केली. ठीक आहे. म्हणून विश्वास ठेवा, होतं. जसं पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपण बसलो आहे ना रिझल्टसाठी, की मला माझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटीचा रिझल्ट आला पाहिजे, तसेच नकारात्मक ऊर्जा आपल्याच आजूबाजूने घुमतात, त्यांना येऊ द्यायचं नाही. दुसरा एनर्जीचा बॉल, आता निगेटिव्हिटी काढली आपल्या परिवारातल्या लोकांची. आता दुसरा एनर्जीचा बॉल त्याच लोकांना पॉझिटिव्हिटी द्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. आता रेकीला कॉल करायला लागेल, कारण आपण एनर्जी डिस्कनेक्ट केली. स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एनर्जीचा बॉल बनवायचा आहे.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. तुम्ही तुमच्या घरातले लोकांचे नाव घ्यायचे, मनात म्हणा हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी ज्योष्णा माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झाले. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी ज्योष्णा माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू वाहन यांना सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेला आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी ज्योष्णा माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू वाहन यांना सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करा. नसेल ड्रॉ करणं तर म्हणायचं आहे हेल्थ हेल्थ हेल्थ. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हा सर्वांना मॅडम थोडं हळू म्हणा मनामध्ये. आमच्या सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झाला आहे. अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ करा. अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास व आदराचे नाते आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास व आदराचे नाते बनलेले आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास व आदराचे नाते बनलेले आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. डोळे खोला सगळेजण. बघा या ऊर्जांना असं पकडायचं आहे. 3 वेळा घूम. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई और ये ऊर्जा सभी लोगों तक पहुंच गई है. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता तुम्ही ही ऊर्जा ब्रह्मांड सगळ्यासोबत कनेक्ट आहे आणि या ऊर्जा सगळ्यांपर्यंत पोहोचतात. त्याचं उदाहरण तुम्हीच आहे. मी म्हटलं तुम्ही माझ्यासमोर प्रेझेंट आहे म्हणजे कुठंतरी माझ्या एका अफर्मेशननी तुम्ही माझ्यासमोर आहे. आणि इथं एक जण आहे ऐसा भी होता है क्या म्हणण्यावाला, तिला रिझल्ट येणार नाही, मला नाव घ्यायचं नाहीये. तुम्ही स्वतःची एनर्जी ब्लॉक करता, त्याच्यात मी काहीही करू शकत नाही. जिथं विश्वास नाही तिथं एनर्जी वर्क करत नाही ना. तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर मी खरंच रिक्वेस्ट करते तुम्ही रेकी सोबत जुळायचंच नाही. तिथं आपल्या एनर्जी ब्लॉक करायच्या नाही. तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन खूप काही सांगून जातात. ठीक आहे. 3 वाजता मेडिटेशन उठवून असंच नाही होत. नीला मॅडमला माहिती आहे समोरच्याचे इंटेन्शन कळते समोरच्याला, तो काय विचार करत आहे ते. ठीक आहे. समोरचा जर बसलाय 5 दिवसाला फुकटमध्ये देण्याच्या भावनेनं त्याचा उद्देश छान आहे, त्याच्या उद्देशाला ब्लॉक नाही करायची त्याची एनर्जी ना आपली करायची. आता सगळ्यांना बघा रेकी सोबत जुळलं म्हणजे बघा आपण कसं आहे ना, आपलाही विचार चांगला करायचा, दुसऱ्याचा पण चांगला करायचा. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार चांगला करतो ना तर तेव्हा आपल्याजवळ बरोबर चांगलं येतं. ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नक्कीच येते. आता एक बॉल आपल्याच देशामध्ये आपल्यासाठी काम करत असणारा शेतकरी आहे. एवढे जवान आहे ज्यामुळे तुम्ही रात्रभर झोपू शकता. आपली देशाची रक्षा करते रात्रभर, त्यांच्यामुळे झोपू शकता. त्यांचे धन्यवाद करायचे आहे. कारखान्यात कितीतरी काम करत असणारा मजूर वर्ग आहे, त्यांचं धन्यवाद करायचं आहे. त्यांच्यासाठी एक एनर्जीचा बॉल टाकणं आपलं काम होतं ना. रेकी सोबत जुळले म्हणून. बाकी अदरवाईज तर आपल्याला काही मतलब नव्हता. आपणच दुखी होतो तर आपण दुसऱ्यांना काही करणार होतो, हाच प्रश्न होता तिथे. ठीक आहे. आता एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, शेतात काम करत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला, माझ्यासाठी काम एक मिनिट. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालंय.
माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो. हळूच पकडायचंय त्या ऊर्जांना. ब्रह्मांड में जाके ये ऊर्जा सभी तक पहुंच गई, ब्रह्मांड में जाके ये ऊर्जा सभी तक पहुंच गई. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कट कट कट, डिलेट डिलेट करायचं आहे. बघा, आता एवढे सारे शेतकरी, एवढे सारे जवान प्रत्येकाच्या घरी तर नेऊन देऊ शकत नाही, पण तो ब्रह्मांड बसलाय सगळ्यांच्या घरी. तुमचं अफर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. म्हणून ब्रह्मांड में जाके नकारात्मक ऊर्जा शुद्ध हो, आणि कुठलीही विष मागाची असली ना ब्रह्मांडामध्ये सोडायची आहे. ब्रह्मांड पूर्ण करते. आता मी तुम्हाला एवढे एनर्जी बॉल बनवायला सांगितले, पण अदरवाईज तुम्ही अजूनही एनर्जी बॉल बनवू शकता, तुम्हाला जसे पाहिजे तसे, जे पाहिजे ते तुमच्या इच्छेसाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेकंड लेवल, मास्टर लेवलला सिम्बॉल असतात. असा एक सिम्बॉल आहे डायरेक्ट ब्रह्मांडासोबत कनेक्शन स्थापित करते, म्हणून आपल्या इच्छा पण लवकर पूर्ण होतात. इथं तसं काहीही नाही. इथं तुम्ही आहे, तुमची 10% ऊर्जा आहे. रिझल्ट आला नाही तर फोन करून मला म्हणायचं नाही. तुम्ही तुमच्या श्रद्धेनं करा, समोर प्रॅक्टिस करा. आता काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. क्लास इथे संपला 5 दिवसाचा. बोला. आणि ज्यांना ऍडमिशन